चला तर मग स्टार्ट करूयात अख्खा मसूर बनवण्यासाठी. मी एका बाउलमध्ये अख्खा मसूर घेतलेला आहे. त्यामध्ये सफिशियंट असं पाणीही ॲड केलेलं आहे आणि ते 15-20 मिनटं भिजवण्यासाठी मी बाजूला ठेवणार आहे. एक कांदा घेऊयात, तो बारीक असा चिरूयात कांदा. आणि हा बारीक चिरलेला कांदा आपण फोडणीसाठी वापरणार आहे. आणि मी अजून एक कांदा घेतला, तो उभा चिरलेला आहे, तो मी वाटण्यासाठी वापरणार आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे, टोमॅटो बारीक असं छान चिरवून घ्यायचं आहे. लसूण घ्यायचं आहे. वाळलेलं खोबरं डायरेक्ट गॅसवर भाजायला ठेवलं तरीही चालेल. खोबऱ्याचा सगळा काळपट भाजलेला जो पोर्शन आहे तो सर्व काही काढून टाकायचा आहे आणि आतला नरम पोर्शन आपण घेणार आहे, वाटण्यासाठी घेणार आहे. आणि तो छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे खोबरं. चला मग आता वाटण्याची तयारी करूयात. एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे उभा चिरलेला आणि तो छान असा फ्राय करून घेत आहे. ॲक्च्युली कांदा हा गोल्डन ब्राऊन होस तोपर्यंत फ्राय करून घेतला तरीही चालेल. त्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या ॲड करणार आहे, टोमॅटोज टाकणार आहे आणि हे सर्व काही मी फ्राय करून घेतली आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला आहे मी आता, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हे सर्व काही आपण एकदा हलवूयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आणि जे खोबरं आहे बारीक चिरलेलं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे, त्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि ते मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलं आहे. एक पॅन घ्यायचा, त्यामध्ये फोडणी टाकायची तेलामध्ये, बारीक चिरलेला कांदा टाकायचा त्या फोडणीमध्ये आणि ते छान असं परतून घ्यायचं. आता त्यामध्ये आपण ॲड करूयात टोमॅटोज छान असे भाजून घेऊयात आणि मग शेवट त्याच्यामध्ये आपण टाकूयात वाटण केलेलं कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं. हे काळं तिखट घेतलेलं आहे मी, लाल तिखट घेतलेलं आहे, गरम मसाला घेतलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे आणि हे सर्व काही मी छान असं मिक्स करून घेत आहे. आणि ह्यामध्ये मी आता अख्खा मसूर ॲड करत आहे, जे मी 15 ते 20 मिनटं भिजवून ठेवला होता तो अख्खा मसूर. आणि आता पाणी ॲड करूयात थोडंसं आपण ह्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेऊयात. आणि शेवट मी गार्निशिंगसाठी ॲज युजल कोथिंबीर वापरते. छान असं मिक्स करून आणि अख्खा मसूर सर्व करण्यासाठी रेडी आहे. 1 तास